कांदा निर्यात बंदी उठवण्यात आली असून केंद्र सरकारने 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याची माहिती आहे। मात्र याची अधिकृत माहिती नसल्याचं व्यापारी सांगतायत। केंद्र सरकारने 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला मंजुरी दिली आहे। बांगलादेशातून 50,000 टन कांद्याची मागणी आहे। भारताने ही निर्यात केली तर शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे। महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये कांद्याचा मुबलक साठा आहे। या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं सांगण्यात येतंय। मात्र निर्यात बंदी उठवली असल्याची अधिकृत माहिती नसल्याचं व्यापारी सांगतायत। 3 लाख मेट्रिक टनापर्यंत त्यांचा एक अंदाज आहे। मग 3 लाख मेट्रिक टन झाल्यानंतर त्यांनी पुढे त्या कांद्याचं काय करायचं, पहिला विषय। दुसरा विषय असा आला की आजच्या तारखेत शेतकऱ्यांजवळ सुद्धा कांदा कमी प्रमाणात आहे आणि फक्त म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी म्हणा किंवा आज काहीतरी हे करून फक्त एक सोशल मीडियावर आलेलं आहे, परंतु या गोष्टीला स्पष्ट दुजोरा अजून आलेला नाही की एक्सपोर्ट चालू झालेला आहे। सध्या भारताने 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतलाय। ही निर्यात व्यापाऱ्यांमार्फत होणार की NCCF आणि नाफेडच्या माध्यमातून होणार? जर निर्यात नाफेडच्या माध्यमातून होणार असेल तर त्यांच्या जाचक अटींमुळे शेतकरीच काय तर व्यापाऱ्यांनाही त्याचा फायदा होणार नाही असं व्यापाऱ्यांचं मत आहे। निर्यात बंदी उठून सुद्धा काय भेटणार काय याच्यात शेतकरीला? जेव्हा कांदा होता असा शेतकरीकडे त्या टायमाला तुम्ही निर्यात बंद करून टाकली, आता उठून बी काय उपयोग नाही ना। शेतकरीला काय भेटणार काय? तुम्ही निवडणुका आल्या निर्यात लगेच बंदी उठवताय, याला काही अर्थ नाही ना। ज्या वेळेस पाहिजे होतं शेतकऱ्यांना त्यावेळेस तुम्ही नाही बंदी उठवली, आता बंदी उठवून काही उपयोगच नाही ना। शेतकरीकडे राहिलं तरी काय? केंद्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावर ही निर्यात बंदी उठवली असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। तसंच पाण्याअभावी दुष्काळी परिस्थितीमुळे कांदा शिल्लक राहिला नसल्यानं या निर्णयाचा काही उपयोग होईल असं शेतकऱ्यांना वाटत नाहीये। कांदा बंदी जी होती ती 31 मार्चपर्यंत वाढवलेली होती। शेतकऱ्यांजवळ आता कांदा राहिलेला नाही, तो फार कमी प्रमाणात आहे, तरी शेतकरी हवालदिल झालेले आहेत। गेले कित्येक महिने शेतकऱ्यांची निर्यात बंदीवर नाराजी होती। मात्र आता ही निर्यात बंदी उठली असली तरीही शेतकरी या निर्यात मंजुरीच्या निर्णयाने फारसे खुश आहेत असं दिसत नाहीये। ही निर्यात बंदी उठवली असल्यास किती दिवसांकरता ही बंदी उठवण्यात आली, या निर्णयाचा फायदा नेमका कोणाला हे येत्या काळात अधिक स्पष्ट होईल। विशाल मोरे, लोकशाही मराठी, मालेगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।